आपल्या या सिस्टमचं जे नाव आहे ते नाव म्हणजे या कंपनीचं नाव आहे रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड। ही जी सिस्टम आहे, ही जी संस्था आहे, ही जी कंपनी आहे, ही 7 सप्टेंबर आहे 2019 मध्ये संगमनेर या गावामध्ये स्टार्ट झालेली ही कंपनी आहे। ह्या कंपनीचे जे ओनर आहेत त्यांचं नाव आहे श्रीमाननीय मधुकरजी जाधव सर। या कंपनीचे जे सीएमडी आहेत, ओनर आहेत मधुकर जाधव सर। आपल्याला रोगराई मुक्त करायची आहे आणि बेरोजगार लोकांना रोजगार द्यायचा आहे आणि ज्या लोकांचे स्वप्न मोठे आहेत त्यांना इन्कम वाढवून द्यायचं आहे, असं सरांनी एक विडा उचललेला आहे। या 2019 मध्ये ज्यावेळेस सिस्टम चालू झाली मित्रांनो, आपल्याला पण माहित आहे 2019, 20, 21 हा 2-3 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले। तर 2-3 वर्षात जेवढं व्हायला पाहिजे तेवढं तर काही काम झाले नसेल, तरी सुद्धा 2019 पासून ते आज 2024 चालू आहे। 2024 पर्यंत या सिस्टमला पूर्ण झालेत आतापर्यंत 4 वर्ष कंप्लीट। आणि 4 वर्षामध्ये मी म्हटल्यासारखं 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले, 2 वर्ष कंपनीनं काम केलं असेल, तर या 2 वर्षामध्ये कंपनी जर अचिव्हमेंट जर बघितली तर या सिस्टमची अचिव्हमेंट आहे, या कंपनीमध्ये 4 व्यक्ती अशा आहेत का ज्या व्यक्तीचं इन्कम 1 करोड पेक्षा जास्त झालेलं आहे। किती? 1 करोड रुपयापेक्षा जास्त झालेला आहे। त्यानंतर या सिस्टम मध्ये जवळपास 100 लोक अशा आहेत मित्रांनो, 100 व्यक्ती अशा आहेत का ज्यांचं इन्कम 50 लाख रुपयापर्यंत झालेलं आहे। त्याचबरोबर या सिस्टम मध्ये 10,000पेक्षा जास्त लोक अशा आहेत का जे ह्या बिझनेसच्या माध्यमातून एका महिन्याचं इन्कम 1 लाख रुपये आणि 1 लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम घेतात। हे कंपनीचं प्रोफाईल आहे। 4 लोक 1 करोड रुपये कमवले मित्रांनो, 4 वर्षामध्ये जरी कमवलं म्हणायला काही हरकत नाही। तुम्हाला मी माझं कॅल्क्युलेशन सांगतो। मी 2010 ला इरिगेशन डिपार्टमेंटला नोकरीला लागलो आणि मी 2044 ला रिटायर होणार आहे। कधी होणार आहे रिटायर? 2044 ला वाचून जगून राहिलो तर। आणि माझं टोटल इन्कम नोकरीला लागल्यापासून ते रिटायरमेंट होईपर्यंत माझं 34 वर्ष सर्व्हिस व्हायली आणि 34 वर्षाचं इन्कम व्हायलंय माझं 90 लाख रुपये। किती व्हायले? 90 लाख रुपये। आणि या बिझनेस मध्ये 4 वर्षामध्ये 4 लोकांनी 1 करोड रुपयापेक्षा जास्त इन्कम कमवले। म्हणजे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे मित्रांनो? 100% चांगली गोष्ट आहे। या बिझनेस मध्ये आता कुठं सुरुवात आहे, आता कुठं बिझनेस स्प्रेड होत चाललाय आणि 100% आज या हॉलमध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती नशीबवान आहे, कारण त्या व्यक्तीला बिझनेस समजतोय, त्या व्यक्तीसाठी हा बिझनेस येतोय। कारण मार्केटमध्ये आपल्या ओळखीचे 100-200 लोक आहेत, पण ते आपल्या बिझनेस ऐकण्यासाठी आलेले नाही। आज तुम्ही आलात म्हणजे 100% तुम्ही या बिझनेस साठी नशीबवान आहात। तर या बिझनेस मध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय आणि का करायचंय ह्या लोकांनी ते सर्वे केलेला आहे। त्या सर्वे मध्ये त्यांनी सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने महागाई वाढत जाणार आहे। तर त्यांनी काय सांगितलंय त्या सर्वे मध्ये, त्यांनी 1945 पासून सर्वे केला। 1945 ला एका घरामध्ये 2 नवरा बायको त्यांना 7-8 मुलं असं एक कुटुंब होतं आणि त्यावेळेस एक घर चालण्यासाठी महिन्याला कमीत कमी 5 रुपये खर्च लागायचा आणि मेट्रो सिटी मध्ये शहरामध्ये 10 रुपये खर्च लागत होता। परत 20 वर्षाच्या नंतर 1965 ला 2 नवरा बायको त्यांना 5-6 मुलं असं कुटुंब झालं आणि एका महिन्याचा खर्च महागाईमध्ये फक्त 1 शून्य वाढला। किती शून्य वाढला? 1 शून्य वाढला। महिन्याला कमीत कमी 50 रुपये लागायचे आणि जास्तीत जास्त 100 रुपये खर्च लागत होता। परत 20 वर्षाच्या नंतर म्हणजे 1985 मध्ये 2 नवरा बायको त्यांना 3-4 मुलं असं कुटुंब झालं आणि परत महागाईमध्ये 1 शून्य वाढला। कमीत कमी 500 रुपये खर्च लागायचा आणि शहरामध्ये 1000 रुपये खर्च लागत होता। बघा, दर 20 वर्षानंतर काय व्हायलंय? कुटुंब कमी होत चाललंय आणि महागाईमध्ये 1 शून्य वाढत चाललाय। येस ऑर नो? येस। तर 1985 च्या नंतर 20 वर्ष जर बघितलं तर 2005 मध्ये 2 नवरा बायको त्यांना 2 मुलं असं कुटुंब होतं आणि 1 शून्य महागाईमध्ये वाढला होता।
महिन्याचा खर्च इथं 2 होते, इथं 3 झाले. महिन्याचा खर्च कमीत कमी खेड्यापाड्यामध्ये 5,000 लागायचा आणि शहरामध्ये 10,000 रुपये खर्च महिन्याचा लागत होता. येस ऑर नो? येस. आज कोणतं वर्ष चालू आहे? आज 2024 चालू आहे. येस ऑर नो? येस. तर 2005 नंतर जर 20 वर्ष जर बघितले तर 2025 येणारच आहे. 2025 मध्ये 2 नवरा बायको राहतील. त्यांना ठरवावं लागेल आपल्याला मुलं किती ठेवायची त्यांच्या इन्कम नुसार. येस ऑर नो? येस. 2025 मध्ये महागाई जर बघितली फक्त 1 शून्य वाढणार आहे. जास्त काय अशी महागाई वाढणार नाही, फक्त 1 शून्य वाढणार आहे. पण या 3 शून्यापैकी 1 शून्य जर इथं वाढला तर 4 शून्य झाले. महिन्याचा खर्च कमीत कमी लागेल 50,000 रुपये. तालुका प्लेसला 50,000 लागेल आणि जास्तीत जास्त एका महिन्याचा खर्च 1 लाख रुपये लागेल, फक्त आपल्या गरजा भागवण्यासाठी. स्वप्नाचा विचार नाही. 1 किलो सोनं पाहिजे, एक चांगलं घर पाहिजे, गाडी पाहिजे, हे स्वप्न झाले. फक्त गरजा जर भागवायच्या असतील, चांगलं जीवन जगायचं असेल तर आपल्याला नांदेड सारख्या शहरामध्ये 1 लाख रुपये महिन्याला आपल्याला खर्च लागेल. बरं, 2005 मध्ये 10,000 मध्ये घर चालत होतं. हे सर्व तर आज चालते का? 10,000 नाही चालत. जर कोणी जर हात वर केला असता ना, सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं असतं. एवढी कशी ऍडजस्टमेंट करते बोय. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, रिलायन्स कंपनीचा जो प्लॅन आहे, रिलायन्स कंपनीने जे दिलेले इन्कम आहे, या इन्कम मध्ये जर आपण जास्त नाही मन लावून पार्ट टाइम मध्ये जर 6 महिने काम केलं आणि फुल टाइम मध्ये जर 3 महिने काम केलं, पार्ट टाइम मध्ये 6 महिने काम केलं आणि फुल टाइम मध्ये जर 3 महिने काम केलं तर गॅरंटी देऊन सांगतो, येणाऱ्या 6 महिन्याच्या नंतर आपलं महिन्याचं इन्कम 1 लाख रुपये असू शकतं. 100%. कारण आपल्याकडे खूप आहे. काही व्यक्ती आहेत मित्रांनो, ज्यांनी या बिझनेसला चालू करून 4 महिने झाले, 5 महिने झाले आणि 5 महिन्यानंतर त्यांचा आज महिन्याचं इन्कम 1 लाख रुपये आहे. हा बिझनेस एका तत्वावर चालतो, एक तर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. मीटिंग संपल्याच्या नंतर ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलं असेल का मग खरंच त्याचं इन्कम 1 लाख आहे का, त्याचं चेक करा. 100% मित्रांनो, 4 महिन्यात 5 महिन्यामध्ये जर 1-1 लाख रुपये जर इन्कम इथं पार्ट टाइम मध्ये घेऊ शकता तर मी गॅरंटी देऊन सांगतो, येणाऱ्या 2025 मध्ये इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती 1 लाख रुपये महिना घेऊ शकतो. मित्रांनो, फक्त आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आपल्या बॉडी मधल्या काही सवयी आपल्याला बाहेर काढून टाकाव्या लागतील. आपल्याला काही चांगल्या सवयी आपल्या बॉडीमध्ये टाकाव्या लागतील. काही चांगल्या लोकांमध्ये आपल्याला राहावं लागेल. या थोड्या गोष्टी जर आपण बदलल्या तर 100% आपण आपल्या आयुष्यामधले जे काही गरजा स्वप्न आहेत ते पूर्ण करू शकतो. मित्रांनो, तर यासाठी आपल्याला करायचं काय, या बिझनेस मध्ये भाग करण्यासाठी जास्त काही नाही मित्रांनो, फक्त आणि फक्त 1 लाख रुपये आपल्याला खर्च लागणार आहे. किती खर्च लागणार आहे? 1 लाख रुपये. पण या बिझनेस मध्ये जर 1 लाख रुपये जर लावले तर मी 1,000 रुपयाच्या बॉन्ड वरती लिहून देतो, येणाऱ्या 6 महिन्यानंतर महिन्याचं इन्कम तुमचं 1 लाख रुपये राहील. किती राहील महिन्याचं इन्कम? 1 लाख रुपये. किती लोक करायला तयार आहेत? फक्त 1 लाख रुपये खर्च आहे. माझा एक बिझनेस आहे डीजेचा. माझ्या डीजेच्या बिझनेस मध्ये 12 लाख इन्व्हेस्टमेंट आहे. किती लाख? 12 लाख इन्व्हेस्टमेंट आहे. आणि आमच्याकडे जे मुलं आहेत कामाला, त्या मुलांचं पण पेमेंट आता करणं शक्य नाही आम्हाला त्या बिझनेस मध्ये. ते डेड इन्व्हेस्टमेंट झाली आमची. तर बघा, 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून महिन्याला 1 लाख रुपये कमवू शकतो. इथं काही 5-6 लोकांनी हात वर केले होते, त्यांच्यासाठी खरंच एकदा सॅल्यूट आहे माझा. त्यांच्यासाठी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 1 लाख रुपयाची आवश्यकता ठेवली नाही मित्रांनो. आपल्याला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी लागतात या बिझनेस मध्ये फक्त आणि फक्त 6,600 रुपये. किती रुपये लागतात? 6,600 रुपये. एकदम सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा बिझनेस चालू करू शकतो. 6,600 रुपयामध्ये काय येतं मित्रांनो, तर कंपनी तुम्हाला 6,600 रुपयामध्ये 12,000 रुपयाचे प्रोडक्ट देते. किती रुपयाचे? 12,000 रुपयाचे प्रोडक्ट देते. म्हणजे डीपी रेटनी जर बघितलं तर 1,100 रुपयाचे एक प्रोडक्ट मिळतं. अशा आपल्याला या बिझनेस मध्ये 6 प्रोडक्ट मिळतात आणि त्याचा एमआरपी जर बघितला तर तो 2,000 रुपये आहे. म्हणजे आपल्याला 12,000 रुपयाचे प्रोडक्ट हे 6,600 मध्ये मिळतात. आणि आपल्या या बिझनेस मध्ये आपल्या नावाचं एक लायसन तयार होतं, एक रजिस्ट्रेशन होतं. इथपर्यंत विषय लक्षात आला? हॅलो, काही लोक म्हणले असतील हा आता बरोबर मुद्द्यावर आले.
इतका वेळ ते अंकुश साहेबांनी प्रोडक्ट सांगितले, या साहेबांनी आतापर्यंत थोडं गरम केलं आणि आता पैसे लागतात म्हणून सांगितलं. येस मित्रांनो, 100% पैसे लागतात. कारण कंपनीने जर हे फ्री ठेवलं असतं तर त्याचं व्हॅल्यू राहिलं नसतं. उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, आपण बघितलंय काही महिन्यांपूर्वी आपण लग्नामध्ये गेलोय, लग्नामध्ये आपल्याला जेवायला वाढलं, त्या जेवणाच्या ताटामधलं 50% लोक सोडून देतात, खात नाहीत. यस ऑर नो? बरं, त्याला पैसे लागले नसतील का? लागले, पण खाणाऱ्या माणसाला पैसे लागले नाही. हॉटेलमध्ये जातो, 10 रुपयाची खिचडी घेतो आणि त्याच्यामध्ये एक शीट ठेवत नाही. ठेवतो का? नाही. 10 रुपयाची खिचडी ते एक शीट खाते का? कारण पैसे दिलेले. हा जर बिझनेस फ्री मध्ये दिला असता तर त्याचं व्हॅल्यू दुसरं जनरेट झालं नसतं. म्हणून या बिझनेस मध्ये कंपनीने मिनिमम 6,600 रुपयाचे ते बिझनेस अपॉर्च्युनिटीसाठी दिले. त्याच्यामध्ये पण कंपनी आपल्याला 12,000 चे प्रोडक्ट देते मित्रांनो, आणि आपल्याला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी एक संधी देते. पण बिझनेस स्टार्ट केल्यानंतर सुद्धा इथं खूप सिस्टम आहे. बिझनेस शिकवला जातो तुम्हाला, आणि एक सिस्टम आहे. सिस्टम म्हणजे ती ए, बी आणि सी. ए म्हणजे तुम्ही, बी म्हणजे तुमच्या ओळखीचे लोक, आणि सी म्हणजे तुमचे सिनियर किंवा कंपनीची सिस्टम. मी तर असं म्हणतो मित्रांनो, कारण कंपनीचे सीएमडी साहेब आहेत, त्या कंपनीच्या सीएमडी साहेबांनी एक सिस्टम लावलेली आहे. त्या सिस्टमच्या माध्यमातून इतर नवीन व्यक्ती जरी आला तर तो नवीन व्यक्ती सुद्धा बिझनेस शिकतो. आणि बिझनेस मध्ये काम कसं करायचं ते आपले अंकुश सर, आम्ही आमचे श्रीकांत सर, राठोड सर, हे आपला जो ग्रुप आहे, हा ग्रुप आपला खूप ऍक्टिव्ह आहे, आणि आपल्या लोकांना कसं बिझनेस मध्ये इम्प्रूव्ह करता येईल याच्याबद्दल आपल्याला ते नॉलेज देतात. तर तुम्हाला या नवीन व्यक्तींना करायचं काय, बिझनेस मध्ये आपण बिझनेस स्टार्ट केल्यानंतर आपल्याला म्हणजे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांची फक्त तुमच्या सिनियरची भेट घालून द्यायची. फक्त 10% काम करायचं. काय करायचं तुम्हाला? तुमच्या सिनियरची भेट घालून द्यायची. किंवा आपण असा एक प्रोग्राम घेतो, त्या प्रोग्राम मध्ये फक्त 1-2 तास आणून फक्त बसवायचं, एवढंच काम करायचं. या बिझनेस मध्ये आल्यानंतर आपल्या ओळखीचे जर गृहीत धरले, कमीत कमी 500,000 लोक आपल्या ओळखीचे असतात. आपल्या घरात जर काही लग्न कार्य जर काढलं तर आपल्याला 500,000 पत्रिका काढाव्या लागतात. म्हणजे 500,000 लोक ओळखीचे. पण मी गृहीत धरतो जास्त नाही, फक्त आपले 100 लोक ओळखीचे. बरं, 100 लोकांना काळजी आहे का नाही त्यांच्या हेल्थची, शरीराची काळजी आहे का नाही? 100% आहे. आणि आपल्याकडं आपल्या पूर्ण बॉडीचं सर्व्हिसिंग करायचं प्रोडक्ट आहे, गरज आहे त्यांना. तर या 100 लोकांना तुम्हाला फक्त काय करायचंय, 2-4 करत करत आपला त्यांना प्रोग्राम दाखवायचा किंवा आपल्या सिनियरची भेट घालून द्यायची, एवढंच काम करायचं. हा जर प्रोग्राम त्यांनी जर बघितला तर मी गॅरंटी देऊन सांगतो, कमीत कमी जरी म्हणलं तरी 50% तरी रेशो आपला येतो. याच्यातले 100 लोकांचे 100 लोक जरी नाही बिझनेस बघितले तरी 50 लोक तरी आपल्या सोबत बिझनेस करण्यासाठी तयार होतात. येस ऑर नो? होतील तयार? मी गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही जर 100 लोकांना जर हा बिझनेस दाखवला तर तुमच्याकडं 50 नाही मित्रांनो, 200 आयडी येतील. किती आयडी येतील? 200 आयडी येतील. हे माझं वाक्य लिहून ठेवा. एकाने 100 लोकांना आमची भेट घालून द्या. जर तुमचे जर नाही 200 आयडी आल्या तर मी तुमच्या खाली एक आयडी घेऊन मी काम करेन. पण इमानदारीने असं काम करावं लागेल. या पद्धतीने जर काम केलं मित्रांनो, मिनिमम आपण पकडलं 50 लोक जरी आपल्या सोबत आले तरी या बिझनेस मध्ये गरज आपल्याला 50 लोकांची पण नाही मित्रांनो, आपल्याला गरज फक्त आणि फक्त 2 लोकांची आहे. किती लोकांची? 2 लोकांची. गृहीत धरा, एक सविता व्यक्ती आली आणि एक कविता आली. हे 2 नाव का घेतले ते पण सांगतो, कारण सविता माझी बायको आहे आणि कविता माझी मेहुणी आहे, म्हणजे काही कोणाला काही प्रॉब्लेम नाही. हे सर झाले. एक सविता आणि कविता या 2 व्यक्तींनी बिझनेस चालू केला. कंपनी काय म्हणते, तुम्ही बिझनेस चालू केला, तुमचं एक पेअर मॅच झालं आणि एका पेअरचं इन्कम या ठिकाणी कंपनी तुम्हाला देते 450 रुपये. इथं 225 आपले पॉइंट कॅल्क्युलेशन केले जातात. कारण मित्रांनो, जवळपास जर बघितलं तर 2015च्या अगोदर डायरेक्ट सेलिंगला किंवा मार्केटिंगला काही कुठला रूल्स नव्हता. पण 2015च्या नंतर डायरेक्ट सेलिंगला रूल्स आलेले आहेत आणि ते स्ट्रिक्ट होत चाललेले आहेत. तर आपल्याला या पॉइंट मध्ये आपल्याला बिझनेस करावा लागतो. तर 225 पॉइंट आपले जर मॅच झाले तर कंपनी आपल्याला एका पेअरचे इन्कम हे 450 रुपये आपल्याला देते. आणि भारतातली ही पहिली कंपनी अशी आहे जी कंपनी ऍडमिन चार्ज 1 रुपया सुद्धा घेत नाही. मार्केटला भरपूर कंपन्या मी बघितल्या, त्याच्या कंपन्या ऍडमिन चार्ज म्हणून
आणि कविताचे पण 50-50-100 लोक ओळखीचे आहेत, त्यांनी पण त्यांच्या ओळखीच्या लोकांना आपल्याला भेट घालून देतील. तर यांनी जर यांच्या 2 व्यक्तींना जर बिझनेस दिला, तर कंपनी काय करते, सविताला पण 450 रुपये देते, कविताला पण 450 रुपये देते. आता बघा, हे 4 लोक तुम्ही आणलेले नाही, हे 4 लोकांचा तुमचा काही संबंध नाही. हे 4 लोक या सविताने आणि कविताने मिळून आणलेले आहेत. पण तुम्ही फक्त निर्णय घेतला. तुम्ही काय केला, फक्त निर्णय घेतला, अगोदर जॉईनिंग घेतलं. त्यामुळं तुमचं स्ट्रक्चर मध्ये आयडी अगोदर लागतो आणि अगोदर लागल्यामुळं कंपनी तुम्हाला या 2 पेअरचे इन्कम, यांना तर 450 रुपये देऊन टाकते, पण तुम्हाला सुद्धा या आठवड्याचे इन्कम कंपनी 900 रुपये देते. किती रुपये देते? 900 रुपये. मग याच पद्धतीनं जसं ग्रुप आपले वाढत जातील, जसे लोक आपले वाढत जातील, तसं आपलं इन्कम सुद्धा वाढत जातं. या बिझनेस मध्ये आठवड्याला इन्कम मिळतं. कमीत कमी दिलं जातं एका आठवड्याला 450 रुपये आणि जास्तीत जास्त एका आठवड्याला दिलं जातं 70,000 रुपये. किती दिलं जातं मित्रांनो? 70,000 रुपये. म्हणजे एका आठवड्याला 70,000 जर म्हणलं तर एका आठवड्यामध्ये महिने किती असतात? एका आठवड्यात महिने असतात, एका महिन्यात आठवडे असतात. हा नाही म्हणजे आहेत कारण काय होतं, ज्यावेळेस आपण प्लॅन सांगतो त्यावेळेस आपल्या डोक्यात काही तर दुसरेच विचार असतात. फक्त इथं बॉडी इथं आणि आपली विचार कुठं तर दुसरीकडं. येस. तर एका महिन्यामध्ये 4 आठवडे असतात. एका आठवड्याला जर 70,000 इन्कम आलं तर 4 आठवड्याचं इन्कम जर बघितलं तर 728 म्हणजे 2,80,000 रुपये महिना आपण या बिझनेस मधून घेऊ शकतो. येस ऑर नो? येस ऑर नो? येस. आणि आपले आमचे सिनियर मित्रांनो, त्या व्यक्तींना फक्त आणि फक्त 13 महिने झाले. म्हणजे हा 13वा महिना त्यांचा चालू आहे. कितवा महिना चालू आहे? 13वा महिना चालू आहे. आणि आज त्यांचं प्रत्येक आठवड्याचं इन्कम 70,000 रुपये निघते. ही ताकद आहे. 1 वर्ष झाले त्यांना, आठवड्याचं इन्कम 70,000 म्हणजे महिन्याचं इन्कम ते कमीत कमी 3 लाख रुपये, 3 लाखापेक्षा जास्त इन्कम ते आज घेत आहे. आणि आपल्या समोरच म्हणजे उदाहरण आहे. त्यामध्ये खूप जुनी गोष्ट सांगतोय मी, अशातला भाग नाही. या बिझनेस मध्ये पहिलं इन्कम झालं. त्याच्यानंतर जे दुसरं इन्कम कंपनी देते मित्रांनो, ते खूप चांगलं इन्कम आहे. कारण आजपर्यंतच्या मार्केटिंगच्या इतिहासामध्ये तसं इन्कम मी आजपर्यंत कधी बघितलं नाही मित्रांनो. हे जे इन्कम कंपनी या ठिकाणी आपल्याला देते, त्या इन्कमला म्हणलं जातं SBI 50%. काय म्हणलं जातं मित्रांनो? SBI 50%. SBI म्हणजे काय, कंपनी काही लोन बिन काही देत नाही. ओके. म्हणजे स्पॉन्सर बायनरी इन्कम म्हणून या इन्कमला म्हणलं जातं. या बिझनेस मध्ये आपण जॉईन झाल्याच्या नंतर जसं मी सांगितलं तुम्हाला की आपण 2 व्यक्ती जॉईन केले. आता या 2 व्यक्तींच्या माध्यमातून काय होतं, बऱ्याचदा होतं असं की 2 व्यक्ती जे आपण बिझनेस मध्ये आणले ते 2 व्यक्ती काम करत नाही. मग त्यावेळेस आपल्याला इन्कम मिळत नाही. त्याच्यामुळे भरपूर सारे लोक मार्केटिंगसाठी निगेटिव्ह असतात. काही लोक म्हणतात माझा ते एकच हात वाढत गेला, काही लोक म्हणतात माझा एकच पाय वाढत गेला. येस ऑर नो? येस. मॅचिंग न झाल्यामुळे इन्कम मिळत नाही. पण या सिस्टम मध्ये कंपनीने असे इन्कम दिले मित्रांनो, तुम्ही जे 2 लोकांना बिझनेस मध्ये जॉईन केलं आणि या 2 लोकांनी जॉईन केलेल्या लोकांनी समजा गृहीत धरा या व्यक्तीने काम नाही केलं, काही कारणास्तव त्यांच्याकडनं काम झालं नाही, परंतु या सविता कामाला लागले, यांना गरज होती, यांनी बिझनेस खाली वाढवला आणि यांनी बिझनेस खाली वाढवल्यामुळे काय झालं, यांना दर आठवड्याचं इन्कम कमीत कमी 10,000 रुपये यायला सुरू झालं. किती? आठवड्याचं इन्कम 10,000 यायला सुरू झालं. म्हणजे महिन्याचं इन्कम किती मिळते त्यांना? 40,000 रुपये महिन्याचं इन्कम मिळते. तर कंपनी काय म्हणते, तुम्ही आणलेल्या व्यक्तीने 40,000 रुपये महिन्याला कमवले, आठवड्याला 10,000 रुपये जर कमवले तर तुम्हाला याच्या 50% इन्कम तुम्हाला पण दिलं जाईल. म्हणजे आठवड्याला तुम्हाला 5,000 रुपये दिले जातील. तुम्हाला महिन्याला किती मिळतील? 20,000 रुपये. एका आठवड्याला 5,000, महिन्याला किती मिळतील? 20,000 रुपये. याच पद्धतीने समजा यांनी जर एका आठवड्याला जर 20,000 कमवले तर तुम्हाला एका आठवड्याला दिले जातील 10,000 रुपये. यांनी जर एका आठवड्याला 70,000 रुपये जर कमवले तर तुम्हाला दिले जातील एका आठवड्याला 35,000 रुपये. तुम्ही काही काम केले का? नाही. तुम्ही काय केलं, फक्त तुमचा हा एक बाजू चालू आहे, एक लेग चालू आहे, तरी सुद्धा तुम्ही या बिझनेस मध्ये या व्यक्तींना आणलं आणि तुम्ही अगोदर येण्याचा निर्णय घेतला म्हणून कंपनी तुम्हाला हे इन्कम देते.
ज्याला म्हणलं जातं एसबीआय 50%. आता हे तर झालं एसबीआय 50%, पण कंपनीला इतिहास करायचा आहे आणि कंपनीने ऑलरेडी इतिहास केलाय म्हणायला हरकत नाही. कारण फक्त 4 वर्षामध्ये 4 करोडपती तयार करणं आणि 100 लोक करोडपतीच्या पाईपलाईन मध्ये आता आहेत. येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापर्यंत कंपनीचं प्लॅनिंग आहे की 100 लोकांना करोडपती करायचंय. कंपनीला खूप मोठे काम करायचंय, म्हणून कंपनी या ठिकाणी तिसरे एक इन्कम देते, त्याला म्हणलं जातं एसबीआय 100%. काय म्हणलं जातं? एसबीआय 100%. या इन्कम मध्ये जे जे लोक बिझनेस चालू करतील मित्रांनो, मी गॅरंटी देऊन सांगतो, मी तर सांगितलं होतं की 6 महिन्यानंतर 1 लाख रुपये इन्कम मिळेल. पण जे लोक एसबीआय 100% चा प्लॅन चालू करतील ते लोक महिन्याच्या, 2 महिन्याच्या, 3 महिन्याच्या आत लाख रुपयावर पोहोचू शकतात. कारण त्या प्लॅन मध्ये ताकद कशी आहे. याच्यासाठी करायचं काय आहे, वेगळं काही करायची गरज नाही. ज्यावेळेस आपण बिझनेस चालू करताना 1 रजिस्ट्रेशन केलं होतं, तसं आपल्याला फक्त 3 रजिस्ट्रेशन करावं लागतील. म्हणजे 6600 जे आपल्याला 3 रजिस्ट्रेशन जर केले तर आपल्याला पैसे लागतात 19,800 रुपये. किती रुपये लागतात? 19,800 रुपये. 19,800 रुपयामध्ये कंपनी आपल्याला 36,000 रुपयाचे प्रोडक्ट देते. किती देते प्रोडक्ट? 36,000 रुपयाचे आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट मिळतात. जे कंपनी आपल्याला प्रोडक्ट देते ते डीपी रेट असतो त्याचा 1100 रुपये आणि त्याचा एमआरपी आहे 2,000 रुपये. मेडिकल मध्ये आपण कुठली जरी गोळी किंवा काही औषध घेतलं, आपल्याला 2%, 3%, 5% आपल्याला डिस्काउंट मिळत असेल, त्याच्यापेक्षा जास्त कोणी डिस्काउंट देत नाही. पण कंपनी म्हणते मग तुम्ही 1100 रुपयाला घेतलेले प्रोडक्ट 2000 ला विकू शकता, पण तुम्ही जर तुमच्या जवळच्याच लोकांना विकत असाल तर त्यांना जवळपास 20%, 25% डिस्काउंट पण द्या आणि तुम्ही त्यांना एक 1100 रुपयाची बॉटल जी आहे ते तुम्ही 1700, 1800 रुपयाला विकू शकता किंवा जास्तीत जास्त 1500 रुपयापर्यंत विकू शकता. 1500 पेक्षा कमीने विकायची नाही. 1500 पेक्षा कमीने जर कोणी विकली तर त्यांचा आयडी कंपनी ब्लॉक करून टाकते. त्याच्यामुळे आपण 1500 पर्यंत विकू शकतो. जर हे 36,000 चे प्रोडक्ट जर आपण 1500 प्रमाणे जर विकले तरी आपल्याला त्याचे 27,000 रुपये होतात. किती होतात? 27,000 रुपये. म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट केलेली झिरो झाली. बरोबर आहे? आपली इन्व्हेस्टमेंट काय उरली का इथं? काही उरली नाही. 19,000 टाकले होते आपण बिझनेस मध्ये, 19,000 लावले होते, तर आपल्याला 27,000 रुपये रिटर्न भेटले. या बिझनेस मध्ये आपण काय केलं? आपल्या स्वतःच्या नावाचे 3 लायसन घेतले. 3 लायसन घेऊन आपण कामाला सुरुवात केली. जसं सविता आणि कविता इकडे 2 लोक आणले होते, तसंच त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी सविता आणि कविता अशी 2 व्यक्ती आपण या बिझनेस मध्ये आणले. आता बघा काय झालं, इकडनं पण तुमच्या काही काम झालं नाही आणि कवितानं पण काही काम केलं नाही. पण सविता बिझनेस मध्ये ऍक्टिव्ह राहिली, यांनी बिझनेस पुढे वाढवला. यांच्या माध्यमातून जो काही बिझनेस आला, यांना जर महिन्यात एका आठवड्याचं इन्कम जर 10,000 रुपये आलं, एका आठवड्याला त्यांनी 10,000 कमवले, तर तुम्ही एसबीआय हे लक्षात असू द्या 100%. कारण तुम्हाला आज प्रोग्राम मध्ये ज्यांनी कोणी बोलवलंय त्यांना प्रोग्राम संपल्यानंतर एकच सांगायचं की मला 1 लाख काही इन्व्हेस्ट करायचे नाही, पण मला एसबीआय 100% चा प्लॅन इन्व्हेस्टमेंट करायचा आहे. चालेल? चालेल? यस. या 100% च्या प्लॅन मध्ये काय होतं की 10,000 रुपये सविताने कमवले, तर हा आयडी तुमचा असल्यामुळं इथं तुम्हाला 5,000 मिळतात आणि हा पण आयडी तुमचा असल्यामुळं इथं पण तुम्हाला कंपनी 5,000 रुपये देते. म्हणजे सविताने कमवले 10,000 रुपये. वाजवायची ना तर चांगली वाजवा. बघा मित्रांनो, सविताने 10,000 कमवले, हे 10,000 चे 10,000 तुम्हाला मिळाले. सविताने जर 20,000 कमवले तर 20,000 चे 20,000 तुम्हाला मिळतील. सविताने जर 70,000 रुपये कमवले तर तुम्हाला 70,000 ला 70,000 मिळतील. असे जर तुम्ही डायरेक्ट मध्ये, तुमच्या डायरेक्ट मध्ये तुम्ही कितीही व्यक्ती बिझनेस मध्ये जॉईन करू शकता, फक्त एकच नाही. काही लोक काय करतात, ह्या बिझनेस मध्ये 2 व्यक्ती डायरेक्ट करतात, काही व्यक्ती 10 लोक डायरेक्ट करतात, काही व्यक्ती 100 करतात, काही व्यक्ती 250 पण करतात. आमचे एक सिनियर आहेत डायमंड व्यक्तिमत्व, डबल डायमंड व्यक्तिमत्व दत्तात्रय मांडे सर, त्यांनी त्यांचे 250 डायरेक्ट केलेले.
किती डायरेक्ट केलेले? 250. 2 वर्षातलं इन्कम त्यांचं 2,11,00,000 रुपये आहे. किती वर्षाचं? 2 वर्षाचं इन्कम मित्रांनो 2,11,00,000 रुपये त्यांचं इन्कम आहे. ते काय आहे? कारण त्यांनी डायरेक्ट जास्त केलेले. या बिझनेस मध्ये जर आपण आपले जेवढे काही डायरेक्ट कराल, या डायरेक्टने जेवढं काही इन्कम कमवलं त्याचं 100% इन्कम तुम्हाला मिळेल. कोणी 5,000 कमवल, कोणी 10,000 कमवल, कोणी 70,000 कमवल, कोणी 30,000 कमवल, पण त्यांनी जेवढा काही इन्कम कमवलंय ते 100% इन्कम ही कंपनी तुम्हाला देते. आणि त्याच्यामुळं ह्या बिझनेस मध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं बा 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करा, पण 1 लाख रुपये पण करायची गरज नाही मित्रांनो. या बिझनेस मध्ये फक्त आणि फक्त मिनिमम 19,800 रुपये जरी केले तरी चालेल. किंवा काही व्यक्ती 7 आयडी पण घेतात मित्रांनो. 7 आयडी हे जसं 3 आयडी सांगितलं तसं 7 आयडी पण घेतात. 7 आयडीला पण जवळपास 46-47,000 रुपये लागतात. तर तुमची इच्छा आहे तुम्हाला 47,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे का 19,800 इन्व्हेस्ट करायचे? तुमच्या जसं तुम्हाला योग्य वाटत असेल तसं इन्व्हेस्टमेंट करा. कारण जास्तीचं इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे काय होतं, आपलं फोकस तिथं लागतं. बघा, तुम्ही जर एखाद्या मित्राच्या घरी मैत्रिणीच्या घरी जर चहा प्यायला जर गेले, चहा प्यायला समजते, हॅलो, चहा प्यायला गेले आणि त्या चहामध्ये माशी पडली तर काय करसाल तुम्ही? चहा टाकून देसाल. आणि तुमच्या घरामध्ये एक तुपाचा डब्बा आहे आणि त्या तुपाच्या डब्यात माशी पडली, हॅलो, चहामधली माशी काय म्हणजे काय वेगळी माशी होती का? चहाची किंमत कमी होती, तुपाची किंमत जास्त आहे. तसं इथं तुम्ही जितकं जास्त इन्व्हेस्टमेंट करसाल तितकं तुमचं फोकस इथं लागेल आणि तितकं तुम्ही काम करसाल तितकी बॉडी तुमची कामाला लागेल. आणि त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो, 100% आपला ग्रुप तयार होईल आणि ग्रुप जसा मोठा झाला तसं आपलं इन्कम या ठिकाणी जनरेट होत राहील. या बिझनेस मध्ये हे 3 इन्कमच्या नंतर चौथं जे बेनिफिट आहे ते म्हणजे मित्रांनो नॉमिनी फॅसिलिटी, वारसदार सुविधा. व्हायला नाही पाहिजे आपलं जर काही बरं वाईट झालं, आपण या बिझनेस मध्ये काम करतोय, आपल्याला महिन्याला 10,000, 20,000, 50,000 जे काही इन्कम येते ते येऊ द्या. कंपनी म्हणते व्हायला नाही पाहिजे जर काही बरं वाईट जर झालं तर तुमचा जो आयडिया आहे जसाच्या तसं तुमच्या वारसदाराच्या नावाने ट्रान्सफर केला जातो आणि तुमच्या नावाने येणारे इन्कम हे तुमच्या नंतर तुमच्या वारसदाराच्या नावानं मिळतं. एकदा जोरदार टाळ्या होत्या ना. कारण मी सुद्धा नॉमिनी फॅसिलिटी आहे हे मला कळाल्यानंतर मी बिझनेसचा फॉर्म साइन अप केला आणि मला चांगलं वाटलं. कारण मी जॉब करतो गव्हर्नमेंटचा, पण मला पेन्शन नाही. कारण 2005च्या नंतरचे जे कोणी लागलेले त्यांना पेन्शन अजून काही लागू झालेलं नाही. तर आम्हाला काही पेन्शन वगैरे काही नाहीये. या बिझनेस मध्ये जर काम करून जर आम्हाला महिन्याला 50-50,000 रुपये जरी भेटत असतील तर व्हायला नाही पाहिजे. आपलं जर काही बरं वाईट झालं तर ते 50,000 आपल्या वारसदाराला मिळतील या आशेने हा बिझनेस स्टार्ट केला. मित्रांनो, माझे बिझनेस गुरु, मला या बिझनेस मध्ये आणणारे माझे ग्रेट अपलाइन अंकुश कोपरे सर यांना परत एकदा आपल्या समोर आमंत्रित करतो. सरांनी आपल्याला एवढा जबरदस्त चांगल्या भाषेमध्ये समजेल असा प्लॅन दिला. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या.